थांब, हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्यासमोर आलेला नाही. कदाचित स्वामींना आज तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बाळा, गेल्या काही दिवसांपासून तुझ्या मनात खूप काही चाललेलं आहे, नाही का? बाहेरून तू खूप हसतोस, सगळ्यांशी बोलतोस, आपली कामं करतोस, पण मनाच्या एका कोपऱ्यात अशी एक चिंता आहे जी तू कोणालाही सांगत नाहीस. कधी भविष्याची चिंता वाटते, कधी नातेची, कधी पैशाची, तर कधी स्वतःच्या आयुष्याचीच. आणि मनात एक प्रश्न वारंवार येतो, माझ्यासोबतच असं का होतं? पण बाळा, काळजी करू नकोस. स्वामी तुझ्या प्रत्येक परिस्थितीकडे पाहत आहेत. तुझ्या आयुष्यात आज जे काही घडत आहे त्यामागचं कारण कदाचित तुला आत्ताच समजणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आजची कठीण परिस्थिती म्हणजे तुझं संपूर्ण आयुष्य नाही. उद्याचा दिवस वेगळा असू शकतो. काही वेळा आपण स्वामींकडे एखादी गोष्ट मनापासून मागतो, खूप प्रयत्न करतो, तरीही ती गोष्ट लगेच मिळत नाही. तेव्हा आपल्याला वाटतं, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत का? पण बाळा, असं अजिबात नाही. कदाचित स्वामी तुझी प्रार्थना ऐकत आहेत, फक्त योग्य वेळेची वाट बघत आहेत. कारण आपल्याला काही हवं आहे हे आपल्याला माहीत असतं, पण आपल्यासाठी काय योग्य आहे हे फक्त स्वामींनाच माहिती असतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, जे तुझ्या हातात नाही त्याची चिंता स्वामींच्या चरणी सोपव, आणि जे तुझ्या हातात आहे ते पूर्णपणे प्रामाणिकपणे करत राहा. लोकांनी तुला कमी लेखलं तरी चालेल, पण तू स्वतःला कधीच कमी लेख समजू नकोस. कोणी तुझी किंमत ओळखली नाही तरी चालेल, कारण तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा साक्षीदार तुझा स्वामी आहे. तू किती वेळा एकट्याने रडला आहेस हे कदाचित कोणालाच माहीत नसेल. रात्री झोपताना मनात किती प्रश्न येऊन झोपतोस हेही कोणाला माहीत नसेल, पण स्वामींना माहीत आहे. तुझ्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू त्यांना माहीत आहे. तुझ्या मनात दडलेली प्रत्येक इच्छा त्यांना माहीत आहे. म्हणून बाळा, हार मानू नकोस. आज मनापासून स्वामींसमोर फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ, मला माझ्या परिस्थितीपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवायचा आहे. माझ्या मनाला शक्ती द्या, मला योग्य मार्ग दाखवा, आणि माझ्या आयुष्यात जे योग्य आहे तेच मला मिळू द्या. आणि बघ मग, कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद नक्कीच तुझ्यात निर्माण होईल. बाळा, जिथे तुला वाटतंय की आता माझ्याकडे काहीच उरलं नाही, कदाचित तिथूनच तुझ्या आयुष्यातील एक नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्यापासून दूर जातात, कारण त्यांच्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी स्वामी आपल्याला आयुष्यात जागा तयार करत असतात. म्हणून जे गेलं त्याच्यासाठी सतत दुःखी होऊ नकोस. जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. थोडं थांब, थोडं सहन कर, थोडं स्वामींचं नामस्मरण कर, आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण कधी कधी स्वामी आपल्याला संकटातून बाहेर काढण्याआधी त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती देतात. आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या काळात मला काहीच समजत नव्हतं, पण माझे स्वामी माझ्यासोबत होते. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या मनाला शांतता देवो, तुमच्या घरात सुख समाधान नांदो, तुमच्या सर्व अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला मिळो, आणि तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.